आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे। राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईमध्ये पोहोचू लागलेले आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। नवी मुंबईतील कार्यकर्ते शपथविधीसाठी रवाना झालेले आहेत। या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। आपण पाहिलं थोड्या वेळपूर्वी इतर राज्यातून आलेल्या महिला होत्या, लाडक्या बहिणी, त्यांच्याशी संवाद साधत होते आमचे प्रतिनिधी। त्यांच्या काय अपेक्षा आहेत नवीन सरकारपासनं, नेत्यांपासनं आपल्या त्यांनी व्यक्त केल्या। त्यानंतर आता कार्यकर्ते नवी मुंबईतले हे शपथविधीसाठी रवाना झालेले आहेत। राज्यभरातून कार्यकर्ते इथं येत आहेत। आपल्या नेता सर्वोच्च पदावर विराजमान होतोय, तो क्षण त्याचा साक्षीदार होण्यासाठी कार्यकर्ते देखील उत्साहित आहेत आणि ते इथं पोहोचू लागलेले आहेत। या कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूयात। आझाद मैदान येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी पनवेल मधून देखील मोठ्या संख्येने बसेस ज्या आहेत त्या रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघतोय वाशी टोल नाक्यावरून पनवेल वरून मुंबईकडे जाणारी बस जी आहे ती पाहायला मिळते। स्थानिक नगरसेवक आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, आज या पनवेल वरून तुम्ही मुंबईकडे जाताय, शपथविधी सोहळा पाहण्यासाठी, काय सांगाल? नमस्कार। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आज आमचे देवाभाऊ या ठिकाणी शपथविधी होणार आहे। मुंबईला मोठा उत्सव हा कार्यक्रम साजरा होणार आहे। खूप आनंद होतोय आम्हाला। आम्ही आज लाडक्या बहीण योजनेतून सर्वांनीच फॉर्म भरले होते आणि सर्वच सक्सेस झाले। सर्व लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, सर्वच खुश आहेत आणि त्यामुळे बीजेपी पुढे आहे। त्यामुळे खूब सर्वजन आनंदात आहेत आणि हा सोहळा पाहण्यासाठी आम्ही आज मुंबईला चाललोय। देवेंद्र फडणवीस हमारे यहाँ की चीफ मिनिस्टर बनने वाले हैं, जिन्होंने इतनी सारी लाड़की बहन को योजनाएं दी और सारी बहनें बहुत खुश हैं और ये खुशी हम मनाने सब लोग एक साथ उनकी शपथ विधि में जा रहे हैं। की लाडक्या बहिणी ज्या आहेत हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी आणि हा सोहळ्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी जो आहे तो मुंबईला जाणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या त्या लाडक्या बहिणींनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।